पुरी बनवताना अनेकदा आपल्याकडून चुका होतात आणि त्यामुळे पुरी तेलकट होते, फुगत नाही आणि लगेच अशी मऊ पडते किंवा तेल सुटते. तर आज आपण परफेक्ट अशी पुरी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. इथे एक वाटी घेतलेली आहे. एका वाटीने 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने अर्धा वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे, म्हणजे पुरी खुसखुशीत होती. अर्धा चमचा मीठ घातलेले आणि अर्धा चमचा पिठी साखर घालायची. पिठी साखरेमुळे ना पुरीला कलर खूप छान येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना पुरी खायला सुद्धा चवदार लागते. आता पुरीचं पीठ मळताना आपण काय करतो, नेहमीचं जसं चपातीचं पीठ मळतो ना अगदी तसंच मळून घेतो. पण ही चूक अजिबात करायची नाही आहे. तर हे पीठ मळताना आपल्याला घट्ट असं पीठ हे मळून घ्यायचं आहे आणि मैदा आणि पिठी साखर आवर्जून त्यामध्ये घालायची. मैदा घातल्यामुळे काय होतं, पुरी चांगली फुगते, जरासा कुरकुरीत खुसखुशीत होते. घट्टसर असं पीठ मळून घेतलं की साधारणतः अर्धा तास तरी हे पीठ चांगलं भिजायला ठेवायचं. अर्धा तासानंतर ना काय करायचं आहे, पिठाला तेल लावून घ्यायचं आणि परत एकदा पळपाटावरती पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. बघू शकता पीठ तुम्ही मळताना तुम्हाला कळत असेल की पीठ मी एकदम घट्टसर असं मळलेलं आहे. पातळ जर पीठ तुम्ही मळलं ना तर पुरी 100% तुमची तेलकट होणार, तेल पिणार. दुसरी गोष्ट म्हणजे पुरी फुगेलच असं नाही, तर फक्त पुरीला असे छोटे छोटे फोड येतील आणि पुरी तुमची फुगणार नाही, तर चपटी होणार. पण घट्ट पीठ जर मळलं तर पुरी तेलकट सुद्धा होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पुरी चांगली फुगते आणि खायला सुद्धा खुसखुशीत लागते. आता चपाती लाटून घ्यायची. तर इथे चपाती आपण जास्त जाड लाटायची नाही किंवा जास्त पातळ नाही. चपाती लाटताना किंवा पुरी लाटताना सुद्धा आपल्याकडून एक चुकी होते, आपण खूप जाड लाटतो किंवा खूप पातळ लाटतो. तर असं करायचं नाही. नेहमीची जशी चपाती लाटतो ना त्यापेक्षा थोडीशी जाड लाटून घ्यायची आणि चपाती लाटल्यामुळे काय करायचं आहे, एका वाटीने आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या. चपाती लाटून पुऱ्या कट केल्या ना की सगळ्या पुऱ्यांची साईज जी आहे ना ती एकसारखी होते. कोणतीच मोठी बारीक, कोणती जाड आणि पातळ अशी होत नाही. तर सारख्या सगळ्या पुऱ्या एकसंग दिसतात. तळताना काय करायचं आहे, तेल चांगलं तापलेलं पाहिजे. आपण काय करतो, तेल तापून देतच नाही. कधी कधी तेल तापलंय म्हणून आपण त्यामध्ये पुरी सोडत असतो आणि अशा वेळेस काय होतं, पुरी फुगत नाही किंवा फुगली तरी पुरी तेलकट होते. पुरी तळताना तेल चांगलं कडकडीत तापलं पाहिजे आणि कडकडीत तेलातच आपल्याला ह्या सगळ्या पुऱ्या इथे तळून घ्यायच्या. तेलामध्ये पुऱ्या जर सोडल्या ना की नंतरनं काय करायचं, झाऱ्याने जरासा पुऱ्या अशा खाली दाबायच्या, म्हणजे पुऱ्यांमध्ये एक हवा तयार होते आणि पुऱ्या टम फुगतात. टम फुगलेल्या पुऱ्यांचे विशेष तुम्हाला माहिती आहे का, पुरी जर एकदा फुगली ना की ती तेलकट अजिबात होत नाही. जर पुरी फुगली नाही आणि चपटी झाली तर खूप तेल पिते, तेलकट होते. तर एक बघू शकता, एक कलर खूप छान आलेला आहे आणि एकसंग सगळ्या पुऱ्या आलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या पुऱ्या सारख्या अशा टम फुगलेल्या आहेत आणि कुठेही तेल पिलेल्या नाही आहे, चपट्या झालेल्या नाही आहे. फक्त काय करायचं आहे की अशा झाऱ्याने तेलात सोडल्या की थोड्याशा अशा दाबायच्या, म्हणजे पुऱ्यांमध्ये हवा तयार होते आणि पुरी चांगली फुगते. तर अशा पद्धतीने आपण इथे परफेक्ट अशी पुरी कशी बनवायची ही रेसिपी इथे बघितलेली आहे. बघू शकता एक सुद्धा पुरी चपटी झालेली नाही. पुरीवरती पुरी टाकली तरी पुरी तशीच टम फुगलेली राहते, चपटी नाही आहे, खुसखुशीत झालेली आहे, कलर खूप छान आलेला आहे. तर छोटासा हा पुरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून